मंडळी नमस्कार. मी उत्तम कुमार, एबीसी न्यूज नेटवर्कच्या मराठी भागात मी आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण चर्चा करणार आहोत प्रयागराज इथं भरलेल्या महाकुंभमेळ्यातील एका महत्वाच्या मुद्द्यावर, एका महत्वाच्या घटनेवर, एका महत्वाच्या घडामोडीवर. प्रयागराज इथल्या महाकुंभमेळ्यामध्ये 2-3 महत्वाच्या घटना घडल्या. अगदी काल परवाच तिथे चेंगराचेंगरी झाली. त्यापूर्वी एक 2-3 घटना घडल्या. एक तरुणी डोळ्यामुळे प्रचंड चर्चेत आली, देशभर चर्चिली गेली, देशभर काय जगभर चर्चिली गेली. पण त्याबरोबरच आणखी एक महत्वाची घटनाही तिथे घडली. बॉलिवूडमध्ये अत्यंत चांगलं असं नाव असलेली, अत्यंत गाजलेली, आपल्या सगळ्यांची लाडकी अशी अभिनेत्री ममता कुलकर्णी हिनं याच महाकुंभमेळ्यामध्ये संन्यास घेतला आणि ती किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर देखील झाली. तिनं महाकुंभमेळ्यात संन्यास घेतल्यामुळं तात्काळ त्याच ठिकाणी तिचं नावही बदलण्यात आलं. यमाई ममता नंदगिरी अशा स्वरूपात तिला आता ओळखलं जाईल. मात्र थेट बॉलिवूड ते थेट संन्यास या प्रवासामुळं ती गेल्या काही दिवसामध्ये प्रचंड चर्चेत आहे. इतकी की तिचे चाहते चर्चा करणं स्वाभाविकच आहे, परंतु काही हिंदुत्ववादी संघटनांनी देखील तिच्यावर टीका टिप्पणी केली आहे. या आणि अशा असंख्य प्रश्नांवर आपण संवाद साधणार आहोत. आपल्या सोबत आहेत आज याच महत्वाच्या विषयावर बोलण्यासाठी हिंदुत्ववादी नेते तुषारजी दामगुडे, माफ करा. तुषारजी, आपल्या या शो मध्ये मी मनापासून स्वागत करतो. नमस्कार सर. आपण थेट विषयाला हात घालूया. आपण ममता कुलकर्णींच्या संन्यासाबाबत चर्चा करूया. हे पहा, संन्यास घेणे काही चूक नाही. आपल्या हिंदू संस्कृतीची ती एक अंग आहे, तो एक घटक आहे. पण कशामुळे ममता कुलकर्णी सारख्या व्यक्तीला, जी बॉलिवूडमध्ये किंवा भौतिक सुविधांमध्ये रममाण असताना त्यांना का संन्यास घ्यावा वाटला असेल? ह्या विषयाला सुरुवात करताना आपण जो पहिला प्रश्न विचारला की त्यांना का संन्यास घ्यावा वाटला असेल, याचं उत्तर तुम्ही मी देणं तसं उचित होणार नाही. कारण एखाद्या व्यक्तीला त्यांना काय वाटतंय हा त्याचा वैयक्तिक हम्म, विषय झाला. त्यांनी हम्म, अजूनपर्यंत कुठलं क्लॅरिफिकेशन या विषयावरती म्हणजे त्यांच्या चाहत्यांना म्हणा किंवा हिंदू समाजाला त्यांनी दिलेलं नाही आतापर्यंत. हम्म, हम्म, त्यामुळं या अनुषंगाने असं म्हणता येईल की एखादी व्यक्ती संन्यास घेऊ शकते का? घेऊ शकते. अगदी हम्म, तुम्हाला, मला, येऊ अगदी शकतो. कुणालाही वाटलं तर या हिंदू धर्मामध्ये तशा प्रकारची मुभा सगळ्यांनाच आहे, जी हम्म, ममता कुलकर्णीला देखील आहे. त्यामुळे कदाचित हम्म, हम्म, वयाच्या या टप्प्यावरती येऊन आयुष्याच्या या बघताना जर त्या व्यक्तीला असं वाटलं असेल, ममता कुलकर्णीला, की आपण संन्यास घ्यावा आणि अध्यात्माच्या मार्गावरती मार्गक्रमण करावं, तर हम्म, हम्म. त्यांचं हेतू प्रामाणिक असू देखील असं बरोबर. म्हटलंय हम्म, हम्म, शकतं. पण याच्या हम्म. मागचं कारण शकतं. नक्की काय आहे ते मला वाटतं तेच सांगू शकतील. त्याच सांगू शकते. अगदी बरोबर म्हणालात तुम्ही की मी मी सुरुवातीला म्हणालो की संन्यास घेणे काही चूक नाही. हिंदू धर्माने सर्वांना मुभा दिलेली करेक्ट, आहे आणि आपल्याला असं वाटलं की करेक्ट. आध्यात्मिक क्षेत्रात जाऊन आपण समाजाची सेवा चांगल्या प्रकारे करू शकतो, तर त्यात काही गैर असं काहीच नाही. आता पुढचा नाही, इथं मुद्दा ज्यावर इथं टीका एक टिप्पणी. थोडस थांबवतो तुम्हाला, हम्म, की इथं हे हम्म. संन्यास घेतल्यानंतर समाजाची सेवा हा एक वेगळा भाग झाला. कारण ओके. बहुतांशी जर हम्म, हम्म, कुंभाचं जर आपण गॅदरिंग जर बघितलं तर ते वैयक्तिक हम्म, मोक्षासाठी हम्म. केलेलं आहे. इथं म्हणजे की ओके, अगदी ओके. आईला मुलाला देता येत नाही ते मोक्ष, मुलाला आपल्या आईला हम्म, देता येत नाही, हा भाग हम्म, लक्षात हम्म. घेतला पाहिजे. त्यामुळे ते संन्यस्त झालेत. बरोबर. संन्यस्त हा वैयक्तिक हम्म, निर्णय हम्म, आहे. मदत घेणं न घेणं विरक्ती होते. एखाद्याची हा देखील वैयक्तिक निर्णय आहे. त्यामुळे त्या जर झाल्या करेक्ट. असतील तर ते त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक मोक्षासाठी झालं. ते काही इतरांचं त्याच्याशी काही हे नाही. ओके, अगदी बरोबर स्पष्टीकरण केलं तुम्ही. आता पुढचा ज्यावर टीका टिप्पणी सुरू आहे की संन्यास घेतल्यावर असं लगेचच एखाद्या आखाड्याचं किंवा एखाद्या समूहाचं महामंडलेश्वर पद मिळतं का? काय प्रक्रिया असते माहित नाही म्हणून विचारतोय. हा, मी याच्यावरती नुकतंच एक लेख लिहिला होता की नेमकं हे काय काय आहे, कसं काय आहे. तुम्ही जर हा हम्म, जो हम्म, किन्नर आखाडा म्हणून जो म्हटला जातो, तो 2018 साली लक्ष्मी त्रिपाठी नावाच्या एका किन्नराने तो सुरू केलेला आहे. त्या बरोबर. वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये आपल्याला परिचित आहेत, त्यांच्या पुस्तकामुळे देखील हम्म, त्या हम्म, परिचित आहेत. हिंदू धर्माचं हे सौंदर्य आहे किंवा बलस्थान आहे हम्म, की तो आपल्या हम्म, याच्यामध्ये हम्म, अगदी नास्तिकाला देखील त्याचं मत मांडण्याची संधी देतो. तृतीयपंथी हे तर आपल्या एका समाजाचा भागच आहे.
अगदी तुम्हाला बरोबर. असं दिसलं असेल की बंगाल किंवा तत्सम याच्यामध्ये तशी ती प्रथा देखील आहे की तिथून आपण त्यांच्या हं, हं, पूजा अर्चा करायच्या, त्यांच्या इथली माती आणायची, त्यांचे आशीर्वाद घ्यायचे. त्यामुळं हं. किन्नरांना कुठं वेगळा भेदभाव किंवा तत्सम कुठंतरी हीनपणाची वागणूक ही आपल्या हिंदू धर्मामध्ये नाहीये. हे सगळे हिंदुत्ववाद्यांनी सगळ्यात नाहीये. आधी लक्षात घेणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे अगदी बरोबर. मला असं वाटलं की उद्या तुषार दामगुडे आखाडा निर्माण करायचा, तर ते आपल्या हिंदू हं, धर्मामध्ये हं. तशी देखील मुभा आहे. उद्या मला असं वाटलं की बरं, तुषार दामगुडे पंथ निर्माण करायचा, तशी देखील मुभा आहे. कबीर बरं. पंथ आपल्याला दिसतो. ओके. आणखीन खूप वेगवेगळी मत, बौद्ध मत आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं. चार्वाकाचं एक मत आपल्याला अगदी हं, नास्तिक असून देखील आपल्याला मिळतं. कारण हिंदू हं. धर्मामध्ये तुम्ही अमुक एक मत मांडलं, अमुक एक पंथ सुरू केला, अमुक एक आखाडा सुरू केला, म्हणून कोणी तुमची गर्दन मारणार नाहीये. त्यामुळे आपापल्या बरोबर. दृष्टिकोनातून, आपापल्या सोयीने, आपापल्या इच्छेनुसार कोणीही एखादा आखाडा निर्माण हं. करणं, एखादं हे करणं हे करू शकतो. अर्थात त्याला इतरांची मान्यता मिळेल की नाही, हा एक वेगळा मुद्दा झाला. हां. कारण याच्यामध्ये जे बरोबर, एक बरोबर. साधारणपणे 12 प्रमुख आखाडे आहेत जे नाथपंथीय मानतात. त्याच्यामध्ये समजा कनथडा आहे, इतर काही आहेत. बरं, बरं. त्यांची पूर्ण नावं हं, आता हं. लगेच इथे देणं शक्य नाहीये. तर त्याच्यामध्ये हं, हं. राजा, त्याच्यामध्ये रोड भंडारी, त्याच्यामध्ये भंडारी, त्याच्यामध्ये हं, त्यांचा खजिनदार, असे फार हं. वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात. साधक बरं, तर त्या आखाड्याचा राजा हा एक मोठा प्रवास असतो. त्याचा गुरु बरं. आणि त्याचे जे इतर सहकारी असतात ते मिळून ते ठरवतात की याची हं, प्रगती कुठून कुठपर्यंत झाली, त्याच्यानुसार याला कुठली जबाबदारी द्यायची. जे हे हं, 12 हं, आखाडे आहेत प्रमुख, त्याच्यामध्ये ज्यांची हं. नोंद आहे दीक्षांत साधक म्हणून. कारण माझं नाव बरोबर. समजा हं, तुषार आहे, तुषार दामगुडे. तर मी हं, जेव्हा दीक्षा हं. घेतो तेव्हा माझं नाव वेगळं ठेवलं जातं त्यांच्या आखाड्याच्या याच्यानुसार. आणि त्याची नोंद बरोबर. त्या आखाड्याचा जो राजा असतो त्याच्या वहीमध्ये होते. त्या वहीमध्ये बरं. असलेले जे दीक्षांत साधक आहे तेच फक्त हं, नोंदणीकृत हं. असतात. बाकी अगदी मी घरी बसून मला काय वाटेल ते मी बडबड करेल, मी वाटेल ते म्हणेल, त्यांना काय अर्थ नाहीये. हं, अर्थात हं, हं, हे हं. हं. म्हणजेच पूर्ण हिंदू धर्म आहे हे देखील आहे का, तर नाही. कारण याच्याशिवाय ओके. पण एक फार हं, मोठा हं. वर्ग आहे की जो या सगळ्याच्या बाहेर आहे. जसं की हं, हं. जे वारीला जातात, जे कुठल्या तरी पंचमंडळींनी सुरू केलेल्या दिंडीत असतात, तेवढे म्हणजेच वारकरी आहेत हं, का, हं. तर नाही. त्याच्याशिवाय पण एक नाही. स्वतंत्रपणे चालणारे, घरी बसून पूजा अर्चा करणारे, ध्यान धारणा करणारे भरपूर वारकरी आहेत. तेच हे इकडं पण लागू हं, होतं. हं, त्यामुळे अगदी आता त्या लक्ष्मी हं, त्रिपाठी आहेत, त्यांना त्यांना वाटलं म्हणून त्यांनी तो आखाडा सुरू केला. त्यांना वाटलं हं, म्हणून ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर केलं. अर्थात ते हं, त्यांचं मत झालं. कारण ते त्यांची स्वतःची एक हं. कंपनी म्हणू, त्यांची स्वतःचं एक काही कुटुंब म्हणू, आणि समूह. त्याच्यात त्या प्रमुख करण्याचा हं, अधिकार त्यांना आहे. आता ते इतरांनी आपण हं, मानायचं की हं. नाही, किंवा काय मान द्यायचं, सन्मान द्यायचा का अपमान करायचा, हा आपला प्रश्न झाला. अगदी बरोबर मुद्दे मांडलेत तुम्ही तुषारजी. परंतु प्रश्न आता 2 प्रश्न असे यात निर्माण होतात. एक तर महामंडलेश्वर होणं आणि त्याची मान्यता त्या समूहाला देणं वगैरे त्या अंतर्गत प्रक्रियेचा भाग असेल. पण ज्यावेळेला हिंदू धर्मातल्या एखाद्या संस्कृतीबद्दल अशी घटना घडते, अशी प्रक्रिया घडते, त्यावेळेला त्याच्यावर टीका-टिप्पणी करण्याचा अधिकार निश्चितच इतर हिंदू धर्मियांनाही आहे. तो धर्मानेच दिलेला आहे. त्यात काही गैर असण्याचं मला वाटतं कारण नाही. पण नेमका मग चर्चा ही सगळी जर प्रक्रियेनुसार झालंय सगळं, हा. तर काही हिंदुत्ववादी मंडळींचाही, काही हिंदुत्ववादी संघटनांचाही त्यांच्यावर आक्षेप आहे. तो नेमका काय हो. आक्षेप आहे? आणि बॉलिवूड हे आपल्या देशामधलं एक बहुचर्चित असं एक माध्यम क्षेत्र आहे. आपल्या पूर्ण जीवनावरती जर आपण नीट बघितलं तर बॉलिवूडचा प्रचंड मोठा प्रभाव हं, आहे. म्हणजे अगदी त्याच्यातल्या कपड्यांपासून हं, ते आपल्या लोकसंगीतापर्यंत तो प्रभाव जाणवतो. त्यामुळे हं, त्याच्यामध्ये जे लोक असतात कामाच्या किंवा इतर निमित्ताने, त्यांच्या एकदम हं. चर्चा तुम्हाला अगदी त्यांचं कुणावर अफेअर आहे, त्यांना खायला काय आवडतं, ते कुठं जन्म हो, घेतलं वगैरे सगळं हो. लोकांना पाठ असतं. आता हं, लता मंगेशकरांनी एखाद्या आखाड्याचं प्रमुख पद किंवा संन्यासत्व घेतो म्हणणं वेगळं, किंवा तत्सम प्रकारच्या हं, हं, एखाद्या बॉलिवूड मधल्या व्यक्तीने. ममता कुलकर्णी हं, कशासाठी ओळखली जाते, तर ममता कुलकर्णी काय हं, अभिनयासाठी ओळखली जात नव्हती. ममता हं, हं, कुलकर्णी ही अंगप्रदर्शन करून लोकांच्या लैंगिक भावनेला चिथावणी देणे असं काम हं, तिने हं, हं. वर्षानुवर्ष केलं. ती काय कुठल्या चांगल्या बरं. कामासाठी, म्हणजे ज्याला लौकिक अर्थाने समाजामध्ये चांगलं काम म्हटलं त्यासाठी ती ओळखली जात नव्हती. हं, म्हणजे अगदी त्या हं, हं, काळामध्ये हं, फक्त हं, सेन्सॉर बोर्ड आहे म्हणून तिने काही बाकीची हं, काही कृत्य केली नाही म्हणून
नाही तर तिने काय अगदी पोन हम्म, मूवी देखील करायला का मागं पुढं बघितलं असतं असं काय मला वाटत नाही. कारण यांना पैसे दिले हम्म, हम्म, तर हे बॉलिवूड मधले लोक काय हम्म, करू शकतात याची कल्पना सगळ्यांना आहे. आता फक्त काही लोक बोलतात, हम्म, काही लोक बोलत नाहीत. आता कुणीतरी त्यांचे हम्म, हम्म, संरक्षक येतील आणि ते म्हणतील अहो नाही बॉलिवूड असं नाही. तर मी एकच प्रश्न विचारेल की मग बच्चन असेल, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र असेल, हम्म, राजेंद्र कुमार, राजेश हम्म, खन्ना, ही फार मोठी मोठी मंडळी आहे, राज कपूर वगैरे. त्यांनी कधी त्यांच्या मुलींना येऊन बरोबर, नाही दिलं या म्हणजे त्यांची जे माठ मुलं होते अगदी, की ज्यांना चित्रपट तर बरोबर, सोडा बरोबर. ऍडव्हर्टाईज पण मिळणं मुश्किल होतं, त्यांना 25-25 चित्रपट दिले त्यांनी. पण स्वतःच्या मुलांना हम्म, मुलींना कधी येऊन नाही दिलं. त्याच्या मागचं कारणच इथं चालणारं लेदर करन्सी हा सगळ्यात मोठा विषय हम्म. त्याच्यामध्ये होता. आणि ममता बरोबर. कुलकर्णी ही त्यातल्या आघाडीची. ममता कुलकर्णी हम्म. असेल, ती शिल्पा शिरोडकर असेल, ह्यांनी या काळ त्यांचा त्यांचा गाजवलेला आहे. मग पुढे आल्यानंतर वय झालं. हम्म, कारण लेदर हम्म, करन्सी हम्म, मध्ये जे ताजा माल असतो तो त्या त्या काळातला चर्चेतला असतो. त्यामध्ये कॉम्पिटिशन हम्म, सारखं असतं. मग हे जरा आउटडेटेड हम्म, झाल्यानंतर मग हिने विकी गोस्वामी नावाच्या एका गुन्हेगाराशी लग्न केलं. विकी गोस्वामीचं बर लग्न बर. म्हणजे तो जो कोण आहे त्याचा व्यवसाय काय तर खून, मग कुठेतरी अंमली पदार्थांशी हम्म, संबंधित. मग ती कित्येक वर्ष इथून गायब होती. मग तिला अटक झाल्यानंतर ती हम्म, चर्चेमध्ये आली. त्यानंतर हम्म, जवळपास 2,000 कोटी रुपयांच्या अंमली पदार्थाच्या व्यवहारामध्ये तिचं नाव आपण सगळ्यांनी ऐकलं. आता अशी हम्म, व्यक्ती जेव्हा अचानक घोषित करते की मी आता संन्यास घेते आणि मी आता हम्म, कुठल्या तरी आखाड्याची आहे, तर त्याच्यावरती टीका टिप्पणी हम्म, 100% होणार. कारण कुठल्याही होणार. व्यक्तीचं हे बघताना इथेच बघितलं जाणार ना. आज हिंदू धर्माची बरोबर आहे. चिकित्सा करताना आपण अस्पृश्यांशी कसं वागलो याची चिकित्सा होणार, हम्म. हा विषय निघणार, तो टाळता बरोबर. येणार नाही. इथं बरोबर. आपण पूर्ण धर्माबाबत बरोबर. बोलतोय तर इथं तर हे तर व्यक्तीचं चारित्र्य झालं. त्यामुळे कुठल्या तरी संस्थेने हम्म, म्हणा, कुठल्या तरी संघटनांनी त्यांनी जर तो घेतला असेल आणि अशा कुठल्या तरी हम्म, आखाड्याला की ज्याला पुरातन वारसा नाहीये, जो की अगदी नुकताच या बाजारू, जेव्हा आपण म्हणतो की ही हम्म, दुनिया सुरू आहे की त्याला रील्सची आणि तत्सम पैशाला महत्व असलेली, त्यावेळेस ते काही शंकराचार्य नाही आहेत ना त्याचे संस्थापक, की ज्यांनी स्वतःचं घरदार सगळं हम्म, प्रामाणिकपणे सोडून बाबा काहीतरी केलंय, तर कुणीतरी एक व्यक्तीने केलं. हम्म, त्यामुळे त्यांची चर्चा हम्म, होतीये. हम्म, आता अर्थात ह्याच धर्मामध्ये कानोपात्रे सारख्या वेश्येसाठी खुद्द पंढरीचा पांडुरंग येऊन बसल्याच्या देखील कथा आहेत. त्यामुळे कुणीतरी असं होऊच खरंय शकणार खरंय. नाही, हा माझं म्हणणं नाहीये. हम्म, पण हम्म. वल्लच आहे जसं वाल्मिकी झाला. कानोपात्रेची पार्श्वभूमी ही आज हम्म, देखील लोकांच्या लक्षामध्ये आहे, किंवा ती वेश्या होती, तिची आई होती, हम्म, आणि मग त्याच्यातून पुढं हे झालं. तर त्याचप्रमाणे हिची देखील त्यातनं सुटका नाही. कारण हिने जे काही बरोबर. कृत्य केलं तर ते वेळोवेळी तपासलं जाणार, कोणी प्रश्न विचारणार. कुणाचे हेतू चांगले असतील, हम्म, कुणाचे हेतू तिला मलिन करण्याचे असतील. तिला ह्या अग्निपरीक्षेतून बरोबर. जावं लागेल. जर तिला खरोखर संन्यस्त असेल तर संन्यासाचा एक हम्म, गुण हा हम्म. पण आहे की कुठल्याही टीकेने विचलित न होणार. जर तिच्याकडे तो खरंय खरोखरच हे खरंय. असेल तर ती त्यातून तावून सुलाखून बाहेर पडेल. जर ते पडेल. हम्म, घाडग कच्चा असेल तर त्यांचा हम्म, अजून हम्म. चांगदेव होणे म्हणजे मुक्ताबाईंचं शिष्य होणे अजून शिल्लक आहे असं मला वाटतं. हा, हा. अगदी रोखठोक भूमिका आणि मत मांडलं तुम्ही. अगदी बरोबर आहे. पण यापुढे जाऊन मला असं प्रश्न पडलाय की हे सगळं खरं आहे की पण काय आहे, वयाच्या एखाद्या टप्प्यावर माणसाला उपरती होते की समजा होऊ वाल्ल्याचा शकते. वाल्मिकी पण झाला. आपल्या संस्कृती आहे. तुम्ही आता यांचं 100%. कानोपात्रांचंही उदाहरण 100%. दिलं. हा. 100%. पण आपल्या हिंदू धर्मामध्ये समजा अशी काही नॉर्म्स आहेत का, म्हणजे अशी काही पात्रता अपात्रता, या व्यक्तीला घ्यायचं या व्यक्तीला घेऊ नाही. शकत नाही, असं तर काही नाहीये ना, कुणी येऊ शकतो. करेक्ट. बरोबर आहे सर तुमचं. हेच तर हिंदू हम्म, धर्माच्या टिकून राहण्यामागचं, हेच हिंदू धर्माच्या वृद्धिंगत होण्याचं. कारण आज जगामधली सगळ्यात जुनी संस्कृती म्हणजे मायन वगैरे होत्या, इजिप्शियन होती, हम्म, सुमेरियन होती, बरोबर. असिरियन होती, नष्ट झाली काळाच्या ओघामध्ये. हम्म, हम्म, पण तो आज हिंदू हम्म, संस्कृती मात्र आहे. कारण हिंदू धर्माला कोणी संस्थापक नाहीये. हिंदू धर्माला कुठलं तरी हम्म, अंतिम पुस्तक नाहीये. हिंदू धर्माला असे लिखित हम्म, असे आदेश नाहीयेत. हिंदू धर्माला की एकच हम्म, अंतिम असा कुठला प्रेषित नाहीये, हा सुरुवातीचा प्रेषित असं देखील नाहीये. मी मगाशी म्हंटल ना की हम्म, हम्म, मला उद्या वाटलं किंवा तुषार दामोगडे पंथ सुरू करायचा, कोणी मला काही म्हणू हम्म. शकत नाही, सुरू करू शकतो. खरंय. आपल्या आजूबाजूला असे कित्येक खरे ढोंगी कित्येक तरी लोक दिसतात की जे जे त्यांचे त्यांचे काहीतरी दुकानं मांडून बसलेत. त्यांनाही त्यांची गिराईक हम्म, आहे. हम्म,
अगदी चांगलेही लोक हम्म. असतील त्याच्यामध्ये की ज्यांनी खरोखरच काही त्या निमित्ताने सामाजिक काम असेल लोकांच्या आयुष्यामध्ये. आता मी असं म्हणतो की समजा कुठल्या तरी आध्यात्मिक गुरुच्या निमित्ताने जर कुठल्या हम्म. तरी एखाद्या समाजामधले 1,000 लोकांनी मद्यपान करणं सोडून दिलं आणि हम्म. कौटुंबिक हम्म. आपल्या उत्थापनाला हातभार लावला आणि त्या सामाजिक जीवनामध्ये ते उंचावलं त्यांचं आयुष्यमान व राहणीमान, तर मी त्या हम्म. आध्यात्मिक गुरुला त्याचं क्रेडिट देतो. किंवा तो हम्म. कदाचित गुरु ढोंगी किंवा तत्सम असेल, पण त्यांच्या शिष्याची भावना, त्यांच्या अनुयायाची भावना मात्र सच्ची होती. आणि त्या हम्म. सच्च्या भावनेतून त्यांच्या कुटुंबाला आज तुम्हाला कितीतरी लोक दिसतील की त्यांनी कुठल्या तरी बाबाच्या बुवाच्या नादी लागून बायकोला मारहाण करणं सोडलं, कुणी मद्यपान करणं हम्म. सोडलं, कुणी आणखीन काही जुगार खेळत असतील तर ते सोडलं हम्म. आणि देवधर्माच्या मार्गाला लागले. आता माझ्याच हम्म. हम्म. वैयक्तिक जीवनातलं उदाहरण म्हटलं तर माझे वडील एकेकाळी खूप मद्यपान करायचे. ते पंढरपूरला गेले, हम्म. हम्म. आळंदीला गेले, मग माऊलींच्या समाधीवरती माळ लावून त्यांनी गळ्यात घातली. त्यानंतर आमचं थोडंसं चांगलं झालं. हम्म. तर ते श्रेय कशाला आहे, बरं. तर 12व्या शतकामध्ये होऊन गेलेल्या एका व्यक्तीला आहे की ज्याने त्याच्या हम्म. ह्याच्यामध्ये जीवनामध्ये जे काही लिखाण केलं, जे काही मार्गदर्शन केलं की त्याचा इम्पॅक्ट हा 800 वर्षानंतरच्या देखील व्यक्तीवरती पडला. म्हणजे ही खरंय किती खरंय. सुंदर गोष्ट आहे तसं बघायला गेलं तर. आज आपला पूर्ण बरोबर. समाज त्या मार्गांवरती चालतो. त्यामुळं ममता कुलकर्णीला 100% तो अधिकार आहे. जर तिचं खरोखर तिला पश्चाताप झाला असेल, तिला खरोखर काहीतरी रिव्हिलेशन झालं असेल किंवा मतपरी. नाही मला खरोखरच काहीतरी हम्म. मतपरिवर्तन झालं असेल. कारण मध्यंतरी सन्नी लिओन नावाची एक पोर्न स्टार आहे. तर तिला हो. ऑलरेडी 2 का 3 मुलं आहेत स्वतःची. त्याच्याशिवाय तिने आणखीन 2 हम्म. मुलं दत्तक घेतली. त्याच्यामधलं आवर्जून हम्म. तिला असं कळलं की बाबा दत्तक घेताना मुली निवडल्या जात नाहीत. मुली जर निवडल्या गेल्या तर त्या गोऱ्या गोमट्या निवडल्या जातात. तर तिने हटकून मुलगी निवडली. तिचा वर्ण सावळा हम्म. असलेला निवडली. आज तुम्ही जर बघितलं हम्म. तर तिच्या मुलांना जे ट्रीटमेंट असते तीच तिच्या मुलीला देखील त्या दत्तक असते. मला ही गोष्ट फार आवडली. मी तिला मग कानोपात्रेची उपमा देतो. काहींना ते नाही आवडणार. पण मला असं वाटतं की हम्म. जर कानोपात्र असेल तर याच्याशिवाय ती काय असेल. कारण तिला ऑलरेडी तिच्याकडे पैसा आहे, तिच्याकडे प्रसिद्धी आहे. प्रसिद्धीचा स्टंट हम्म. करण्यासाठी तिला याची गरज नाहीये. त्यामुळे अगदी हम्म. ही जी व्यक्ती आहे कुलकर्णी, तिला देखील ते वाटलं असेल तर तिच्यावर आक्षेप घेणारा तुम्ही, मी किंवा आणखीन खुद्द शंकराचार्य जरी आले कुणीच. तरी त्यांना देखील तो अधिकार नाहीये. कारण तो तिच्या खरंय आणि खरंय. तिच्या देवामधला तो पर्सनल मॅटर आहे. ही हिंदू हम्म. धर्माची हम्म. खासियत आहे. हम्म. इतर ठिकाणी मात्र तसं बरोबर. नाहीये तुम्हाला. आता मला काय त्या हम्म. विषयांमध्ये हम्म. जायचं नाही कारण ज्याला त्याला सगळ्यांना माहिती की इतर धर्मांमध्ये काय म्हटलंय काय नाही म्हटलं. आपण आज आपल्या हम्म. धर्मावरती हम्म. बोलतोय तर मला आवडतं ते. आणि मला हे जे मत आहे, मत मांडण्याची सुविधा असेल, मत मांडण्याचा अधिकार हम्म. असेल, चिकित्सा करण्याचा असेल, टीका करण्याचा असेल, वाटेल तो हम्म. पंथ हम्म. स्वीकारण्याचा, टाकून देण्याचा जो काय अधिकार आहे तो मला आवडतो तो. हम्म. आणि म्हणून मी स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतो. कारण अगदी विज्ञानाचा असेल, आणखीन कुठलं काल सुसंगत राहणं असेल ते मला मुभा देतो. आणि मी कोणी नेता वगैरे हम्म. नाहीये. मी या मार्गावरचा एक अनुयायी आहे. हम्म. हम्म. तुम्ही छान एक वाक्य वापरले की म्हणून मी हिंदुत्ववादी आहे. एका वाक्यात मी इच्छितो म्हणजे हिंदू या शब्दाची व्याख्या तुमच्या दृष्टीने काय? माझ्या दृष्टिकोनातून हिंदू या शब्दाची व्याख्या आहे ती फक्त अध्यात्माशी निगडीत असू नये. दुसरं, हम्म. हम्म. हिंदू असणं म्हणजे जे जे काल सुसंगत आहे. कोणीतरी काय अन्न पदार्थ खातोय बरोबर. म्हणून तो आहे आणि तो अमुक अन्न पदार्थ खाणारा नाहीये हम्म. हे देखील माझं म्हणजे वेशभूषा, आहार, तुमचा केशभूषा, तुमचं लैंगिक निवड, तुमचा प्रांत, या सगळ्याच्या हम्म. पलीकडे जाऊन जो काल सुसंगत विज्ञान निष्ठा आहे ते सगळं हिंदुत्ववादी. कारण हिंदुत्ववादी अगदी आयडिओलॉजी. बरोबर आहे. करेक्ट करेक्ट. मी याला जोडून तुम्हाला विचारायला मला उत्सुकता आहे की तुम्ही आता अत्यंत फार छान विवेचन केलं, फार छान 2-3 वाक्य वापरली की पूर्वापार चालत आलेल्या काही गोष्टींना त्यांना एक अधिष्ठान आहे. पण अलीकडे एक फॅड आलंय की पूर्वीच्या प्रथा, परंपरा किंवा सवयी हे सगळं काय कालबाह्य झालंय किंवा ते बोथट आहे किंवा ते लागू नाही, कालबाह्य वगैरे वगैरे अशा अनेक गोष्टी आहेत. तरी याबद्दल काय मत आहे तुमचं? हे योग्य आहे असं म्हणणं की? आता आता तुम्ही माझ्यापेक्षा समजा ज्येष्ठ आहात, ज्ञानाने असेल, वयाने असाल.
मी तुमच्या पाया पडणं, ही आपली एक परंपरा आहे. बरोबर. आता संस्कृती आहे. याच्यामधून तुमच्या प्रती दाखवण्याचं काय आपण म्हणू, चांगुलपणाचं किंवा एक आदरार्थ भाव असतो त्याच्यामध्ये. कृतज्ञता. आता हे फक्त जुनं आहे म्हणून टाकून द्यायचंय का, तर नाही. पण कुठेतरी आमच्या पूर्वीच्या समाजामध्ये मुलगी असेल, मुलगा असेल आणि तो आपण समाजाला व्हायचा आहे, त्याची ती जटा वाढवायची, त्याला कुठेतरी कुठल्या तरी देवीला व्हायचंय, हे माझा पूर्वज करतोय, आजच्या काळामध्ये करायचं नाही. कारण याच्यातून आपल्या अनेक समस्या निर्माण झाल्या, त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये समस्या निर्माण झाल्या. तर आपल्याला ते तेवढं तारतम्य भाव ठेवता आला पाहिजे की आजच्या समाजाला पोषक काय, आपल्या आजच्या जीवनाला पोषक काय, सगळ्या परंपरा आपण ठेवायच्या. मग ते देशप्रेम असेल, ज्येष्ठांप्रती आदर असेल, आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आपण चांगली नीतिमूल्य बाळगणं असेल, मग हे फक्त परंपरागत आहे म्हणून टाकून देऊ नये. आणि हे टिकून ठेवण्यासाठी म्हणजे आज समजा मगाशी मी उदाहरण दिलं की माळ घातल्यामुळे तसं तो वैयक्तिकच निर्णय असतो. आता कोणी काही बघायला येत नाही किंवा सक्ती नाहीये किंवा तुम्ही अमुक अमुक गोष्ट करायची म्हणजे तुम्हाला मग तुम्ही माळकरी आहात, तसं नाही. ते घालण्यामागचं कारण काय की माणूस जेव्हा मांसाहार करतो तर बरेचदा असं दिसतं की तो मद्यपान देखील करतो. तर मद्यपान केल्यानंतर आपल्याकडं ते किती करावं, कुणाबरोबर करावं, कुठं करावं, कसं करावं याचं काही भान नसतं. मग तो कुठल्या तरी गुन्हेगारांबरोबर बसणार, मग तो कुठंतरी जुगार खेळणार, मग तो आणखीन कुठेतरी मारामारी करणार, मग तो कुठेतरी आणखीन काही वेगळे ज्याच्यातून भानगडी उभ्या राहतात. म्हणजे अक्षरशः आपल्या इथं काही लोकांनी स्वतःची घरदारं देखील पानाला लावली. म्हणून त्याचं मूळ जे की मद्यपान का करू नये, तर बाबा मांसाहारच करू नका, तिथून त्यांनी सुरुवात केली का तुम्ही माळ घाला आणि हे करा म्हणून. आता त्याच्यामध्ये जर एखादा व्यक्ती म्हटला नाही की मी माळ न घालता देखील हे सगळं पाळेल, तर चांगली गोष्ट आहे. आता एखादा नालायक म्हटलं मी माळ घालूच नाही आणि तुम्ही हे सगळं करा, तर मग आपण त्याला काय करू शकतो नाही का. जर आपल्या समाजाच्या ह्या गोष्टींना का मोडायचंय का, तर बघायचं जसं धर्म आहे तसंच छत्रपती शिवाजी महाराज हे देखील आपल्या समाजाला सगळ्यांना जोडून ठेवतात. की धनगर असतील, वंजारी असतील, मराठा असतील, माळी असतील, ब्राह्मण असतील, जे कोणी असतील त्या सगळ्यांना जोडणारा धागा म्हणजे शिवाजी महाराज आहे. मग तो कापून टाकायचा, तर तो धागा एकदा कापून टाकले की सगळे मोती वेगळे होतात. त्याचप्रमाणे या देशामध्ये शिव आणि शक्तीची उपासना तुम्हाला सगळीकडे आढळते. म्हणजे कुठं तुळजाभवानी असते, तीच कुठं कामाख्या असते, तीच कुठं कन्याकुमारी असते. शंकराची 12 ज्योतिर्लिंग बघा पूर्ण देशामध्ये 12 ठिकाणी आहेत. म्हणजे केदारेश्वरचं जे शंकराचार्यांनी पीठ उभं केलं केदारेश्वरला, तिथले पुजारी तुम्हाला हे दक्षिण भारतातून आलेले दिसतात. मग याच्यातून आपल्याला सांस्कृतिक ऐक्य साधता येतं, जे आपण नेहमी म्हणत असतो की वसुदैव कुटुंबकम किंवा हे जग माझं घर आहे. पण त्याची सुरुवात आपल्या घरापासून झाली पाहिजे ना. जर आपण आपल्या इथं कुठल्या तरी राजकीय आणि तत्सम भूमिकेतून हा भैया आहे, हा लुंगीवाला आहे, मग हा बिहारी आहे, मग आम्हीच मग भारत जोडो पण म्हणणार. मग कोणीतरी म्हणणार अरे तो मोदी गुजराती आहे, मग कोणीतरी म्हणणार अरे मग तो आमच्या ढिमके आहे. ते आतून आलं पाहिजे ना की कुणी कुठला असू दे, या देशामधला अगदी नागालँडचा असू दे ना, पण तो जर योग्य बोलतोय, या देशाच्या हिताचं बोलतोय, मग आपण त्याचं ऐकायचं नाहीये का? ऐकायचं. ते कामाख्या देवीचा जो कोणी भक्त आहे, जो आसाम मधला आहे, तो सांस्कृतिक दृष्ट्या आध्यात्मिक दृष्ट्या माझा बंधू आहे. बरोबर. मग तो फक्त माझ्यापेक्षा वेगळी वेशभूषा त्याचा आहार आहे म्हणून मी त्याला नाकारायचंय का? मग ह्यालाच तर तुम्ही शोषण म्हणता ना, की हेच तर शोषण असतं की बाबा कुठल्या तरी आधारावरती तुम्ही इतरांचं हे करायचं. मग ज्याप्रमाणे मी ते इतरांचं करू नये त्याचप्रमाणे मी इतरांचं सहन देखील करू नये, म्हणून आपण स्पष्ट बोलावं की इतर धर्म मात्र याच्यावरती आमच्या याच्यावरती येऊन आक्रमण करतात, म्हणून आम्हाला बोलावं लागेल. आणि त्याला कुणीतरी मग की हे झाल हिंदुत्ववादी आहेत. अहो ते झाल कशासाठी? आम्ही इथं असलेल्या संविधानवादी, इथं असणाऱ्या महिला, इथं असणारे जे राजकीय ज्यांना खुला मंच हवाय, ह्या सगळ्यांसाठी आम्ही भांडतोय. कारण आमच्याच आजूबाजूच्या देशांमध्ये तिथे देखील ब्रिटिश वारसा असताना, मुघल वारसा असताना लोकशाहीचा गाळा घोटला गेलाय, महिलांचा गाळा घोटला गेलाय, समलिंगींचा गाळा घोटला गेलाय, नास्तिकांचा घोटला गेलाय.
कुंभ हम्म, अफगाणिस्तानमध्ये नाही भरत आहे, पाकिस्तानात नाही भरत, बांगलादेशमध्ये पण नाही भरत. तिथं कुठंतरी नास्तिक हम्म. चळवळ सुरू असलेली पण आपण कधी ऐकली नाही. ऐकली तिथं नाही. कुठंतरी महिलांचे अधिकार ऐकले नाही आपण. इथंच काय येतंय? हम्म, कारण इथं हा जो हिंदू हम्म, समुदाय आहे, जो या कुंभाच्या निमित्ताने बघा आज 10 करोड करोडो लोक एकत्र आले. आज तुम्हाला हम्म, ह्या हम्म, क्षेत्रामध्ये आज तुम्हाला कल्पना आहे चांगली, की आज 5,000 लोकांचा जर समूह जमला आणि तो कुठल्या तरी चिथावणीने मोटिवेटेड असेल, तर तो एक फार मोठा हिंसाचार घडू शकतो. खरंय. आज म्युझिक कॉन्सर्टमध्ये हजारो लोक एकत्र आले तर ते एका वेगळ्या धुंदीमध्ये असतात, ते त्या आनंद संगीताचा आनंद घेण्याच्या धुंदीमध्ये असतात. तेच तुम्ही आज हम्म, बघितलं असेल तर आज या कुंभाचे निमित्त येणारे कोट्यावधी लोक हे ह्या समुदायाचं, स्वतःच्या समाजाचं, या देशाचं उत्थापन करण्याची प्रार्थना तिथं करतात त्या देवाला. तिथून ती किती हम्म, चांगली एनर्जी निर्माण होतीये. करोडो लोक एकत्र येऊन देखील तुम्ही बघा अशी कुठली घटना नाहीये की कुणीतरी कुणाला मारतंय, कुणीतरी कुणाला हे करणे किरकोळ सोडून द्या. म्हणजे ते जे काही बावळट हम्म, लोक आहेत की मुलगी बघा किती सुंदर दिसते. अहो सौंदर्य ही हम्म. वैयक्तिक व्याख्या आहे. कुणाला ते अत्यंत घाणेरडे देखील वाटू शकेल. तुम्ही काय दाखवत बसलेत? हा, कुठला तरी साधू काहीतरी खरंय. गांजा मारतोय म्हणजे ते हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व नाही हो. ती त्या नाहीये, बावळटाची नाहीये. वैयक्तिक लालसा झाली की त्या हम्म, साधूच्या हम्म, वेशाखाली तो स्वतःच्या व्यसनांची भूक भागून घेतोय. ते म्हणजे हम्म. हिंदू धर्म नाहीये, ते म्हणजे आपला अध्यात्म नाहीये. की या करोडोमध्ये चोर हम्म, येणार, कुणीतरी ढोंगी येणार, कोणी भोगी येणार, कुणीतरी पाकिटमार हम्म, येणार, सगळे येणार. कारण तो सगळ्यांचा एक मेळावाच येतो. ते 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 लोक म्हणजे आपला आपला हिंदू धर्म नाहीये. अगदी मुद्देसूद मांडणी केली तुषारजी तुम्ही. आणि अनेक मुद्दे असे तर्कसंगत मांडणीला धरून आहेत. मला एक याबद्दल एक शंका विचारावं वाटते, की हा जरूर हे जरूर. सगळे 11-12 कोटी लोक हिंदू एकत्र येतात. अतिशय व्यवस्थित महाकुंभ मेळा प्रयागराज इथं पार पडतो. बॉलिवूड मधल्या जे काही भौतिक सुविधा प्रचंड असणाऱ्या क्षेत्रातून आणि तुम्ही जसं म्हणालात तशा सगळ्या गोष्टी उपभोगून देखील एखाद्या व्यक्तीला वाटतं, की मला या धर्मामधली एक प्रक्रिया आहे जी संन्यास घ्यावा असं वाटतं. त्या सगळ्या सकारात्मक गोष्टी हिंदू संस्कृती आपल्याला देतं. या देशाला हिंदू संस्कृती दिली एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये. या सकारात्मक गोष्टीकडे पाहायला हवं. उगाचच कुठल्याही आक्षेप घेणं किंवा ती व्यक्तिशः बाब आहे. त्या व्यक्तीला वाटलं संन्यास घ्यावा, त्या व्यक्तीला वाटलं काय करावं, हा ज्याचा त्याचा व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. माणूस म्हणून एखादी गोष्टी चांगली वाटली तर आपण माणूस म्हणून त्याच्याकडे पाहायला हवंय. पण तरी सुद्धा एक शेवटचा प्रश्न विचारतो. गेल्या काही दिवसांपासून अशी सातत्याने ओरड ऐकू येते, हिंदू खत्रे में है. खरंच हिंदू खत्रे मध्ये आहे? हा, ही ओरड तुम्हाला फक्त आपल्या हिंदू धर्म खतरे में अशी नाहीये, प्रत्येक धर्माबाबत येते. अगदी आता डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेमध्ये सत्तेमध्ये आले हम्म, तर त्यांनी देखील अमेरिका हम्म, खतरे में असंच करून सगळे आता डिपोर्ट करायला सुरुवात केली ना निर्वासित. हम्म, मी हम्म, आता हम्म, बोलता बोलता मागच्या उत्तरामध्ये असं म्हटलं की हिंदू धर्म हम्म. असं म्हणतो की वसुधैव कुटुंबकम, की हे सगळं जग माझं घर खरंय. आहे. आपले कितीतरी अगदी तुमच्या सहित मी पण असं कधीतरी माझ्या अनावादनाने म्हटलेलं आहे की सगळे धर्म शांततेचा आणि एकच संदेश देतात. मग मला तुम्हाला प्रश्न बरोबर आहे. विचारायचा आहे की सगळे धर्म जर एकच संदेश देत होते तर मग एवढे धर्म का बनवले? हम्म. खरंय. सगळे प्रत्येकाच्या धर्म वेगवेगळा विचारसरणीनुसार. संदेश देतात, वेगळे संदेश देतात. हम्म, अब्राहिमिक धर्माचं जर हम्म, तुम्ही जर निरीक्षण केलं मग त्याच्यामध्ये यहुदी, ख्रिश्चन आणि इस्लाम हे धर्म हम्म, विस्तारवादी हम्म, आहेत. हे इतरांच्या धार्मिक हम्म, अधिकारांचा संकोच करतात. म्हणजे आजही तुमच्या आजूबाजूला हम्म, जर कुठं मशीद असेल तर तुम्हाला तिथनं की मोहम्मद हा शेवटचा हम्म, प्रेषित आणि अल्लाह हा एकमेव देव, हम्म, अशीच तुम्हाला घोषणा त्या हम्म, माईक हम्म. मधून ऐकू येते. हं? पण आपण तर असं म्हणत नाही बरोबर. किंवा असं म्हणत जरी असलो तरी आपण असं म्हणत नाही की तू जर ते मानलं नाही तर मी तुला खलास करीन. हम्म, कारण गीता तर आपल्याकडे पण आहे. मग त्याचा आधार घेऊन मला ही हत्या करता येईल 4 लोकांची. पण गीतेचा आधार हम्म, घेऊन हम्म, आजपर्यंत या देशाच्या 500 वर्षाच्या इतिहासात किती लोकांनी एकमेकांची हत्या केली. परंतु हम्म, अशी ढीगभर इस्लाम आणि ख्रिश्चनांची क्रुसेड आणि जिहाद उदाहरणं देता येतील. शेवटी प्रत्येक वेळी हम्म, जसं हम्म. ममता कुलकर्णीचा इतिहास बघितला जातो तसा हिंदू धर्माचा इतिहास, इस्लामचा इतिहास, ख्रिश्चनांचा इतिहास बघावा लागेल ना. आणि तो बघितला जातो. खरंय. वॉर ऑर हम्म, हम्म, टेरर हम्म, हे इस्लामी देशांमध्येच का सुरू आहे? इस्लामी हम्म. देशांमधूनच निर्वासित का बाहेर निघतात? इस्लामी देशच बरोबर. का म्हणजे इस्लामी समुदायच का वेगळा स्वतंत्र देश मागत असतो प्रत्येक देशामध्ये?
म्हणजे अगदी फ्रान्समध्ये जरी गेलं, आता कदाचित असं आपण म्हणू फ्रान्समध्ये तर मोदी नाहीये, RSS नाहीये आणि कुणीच नाहीये, तुषार दामोदर देखील नाहीये. मग तिथल्या सरकारशी कुणाचे क्लॅश आणि का चालू आहेत? इस्रायलमध्ये का कुणाशी चालू आहेत? अमेरिकेत का चालू आहेत? म्यानमारमध्ये का चालू आहेत? श्रीलंकेमध्ये का चालू आहेत? अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशची वाटचाल एवढी वेगळी का झाली? आज ते भिकारी का बनलेत? याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की याचं सगळ्याचं मूळ हे धार्मिक समजुतींमध्ये आहे. की हिंदू धर्मामध्ये कुठली तरी अंधश्रद्धा नव्हती का, की ही पृथ्वी वराहाच्या शिंगांवरती आहे? होती की. मग आपण ते धरून बसलो का? तर आपण ते पण मान्य करतो कुठेतरी की तशी एक आमच्याकडे कथा होती. पण आज आपण विज्ञान पण स्वीकारलं की असं काही नाही. पण जर एखाद्याची धार्मिक समजूत जर त्याला हे सांगत असेल की ईश्वर म्हटला लाईट आणि जगामध्ये प्रकाश निर्माण झाला आणि मग हे विश्व निर्माण झालं, त्या विश्वामध्ये मग एक पुरुष निर्माण केला गेला, त्याला एकटं वाटायला लागलं म्हणून त्याच्या बरगडीपासून एक स्त्री निर्माण केली गेली. तर असा धर्म विज्ञानामध्ये कुठलीही आपल्याला योगदान देताना आढळत नाही. कारण तो डार्विनचा सिद्धांतच मानत नाही ना. ते जे सगळं विज्ञानाने सिद्ध करत आणलंय ते एकदा तुम्ही नाकारलं, मग तुम्हाला वाटचाल आपल्या देशामध्ये दिसते. या देशामध्ये काय दिसतं तुम्हाला की 1947 साली सगळे धर्म मुक्त झाले, फक्त हिंदू नाही झाले. हिंदू स्त्रियांची स्थिती बघा कुठे आहे आणि इतर धर्मीय स्त्रिया कुठं कुठं आढळतात, दिसतात का तुम्हाला? त्यांचं स्वातंत्र्य काय? आम्हाला बुरखा घालायचा आहे. त्यांचं स्वातंत्र्य हे नाहीये की आम्हाला अंतराळात जायचंय. म्हणजे तुम्हाला स्वातंत्र्य हवंय ते आपले पूर्वज 1000 वर्षापूर्वी कसे जगत होते ते जगण्यासाठी हवंय का 500 वर्षानंतरचे माझे वंशज कसे जगणार आहेत त्यांच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातनं मला काही करायचं याच्यासाठी हवंय. म्हणून आपल्याला बघावं लागेल की मी तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील धार्मिक समजुती असतील, आध्यात्मिक समजुती असतील, त्याच्या आड येऊ नये. परंतु हाच अधिकार मला देखील आहे. मी अमुक अमुक पंथाची उपासना करतो, धर्माची करतो म्हणून जर माझा कत्ल होणार असेल तर आता किमान मला माझं संरक्षण तर करावं लागेल ना. बरोबर का? आता मी ते करणं म्हणजे मी अतिरेकी असणं किंवा मी कुठला तरी धर्माचा फोबिक असणं असं आहे का? तर आपल्याकडे जो एक मीडियामधून, बॉलिवूड मधून किंवा तत्सम लिखाणामधून जो एक म्हणजे चांगलं वागण्याचं दडपण हे चांगल्याच माणसावरती द्यायचं. गुन्हेगाराला मात्र म्हणायचं की तू 10 गुन्हे करतोय त्याच्या ऐवजी उद्यापासून 5 कर बरं का. मग तो 5 केले की आपण म्हणायचं नाही ना आता सुधारला का नाही तो, असं नाहीये ना. देशाचे कायदे कानून सगळ्यांनाच पाळावे लागतील. की मिलिटरीमध्ये ड्रेस असा असावा, तुमची दाढी मिशा अशी असावी, ठरलं ना एकदा का नाही ठरलं? 26 जानेवारी 1950 ठरलं ना. आता मग सगळ्यांनी पाळायचं ते. मी उद्या म्हणेल की माझ्या धर्मामध्ये सतीची प्रथा होती, मग आता आम्ही जाळणार. बालविवाह होता, मग आम्ही लहानपणीच लग्न करणार. आमच्या धर्मामध्ये तर किती बायका केलं तरी चालू, मग आम्ही ते करणार. असं चालेल का? आता नाही चालणार ना. कारण जर असं प्रत्येक जण आपापल्या मनालाच वाटेल ते करायला लागला तर मग इथे तालिबान व्हायला किती वेळ लागेल? आपल्याला तसं व्हायचंय का? मग जर नसेल व्हायचं तर आपल्याला विरोध करावा लागेल, आपल्याला बोलावं लागेल. आता त्या बोलण्याला कुणीतरी जर म्हणत असेल की तुम्ही हेट स्पीच हे करता तर मग माझं त्यांना शुभेच्छा आहेत. कारण ही लढाई काही तुषार दामोदरची एकट्याची नाहीये. ही मीडियाचं आज तुम्ही जी माझी मुलाखत घेऊ शकताय का या धार्मिक विषयावरती, हे स्वातंत्र्य तुमच्याच मीडियामधल्या इतर बंधूंना इतर देशातल्या आहे का? एक ब्लॉग लिहिला म्हणून बांगलादेशामध्ये एका ब्लॉगरची हत्या झाली ना धार्मिक वादावरून. पाकिस्तानातले अर्धे पत्रकार तुरुंगात आहेत. तो ह्या देशाचाच हिस्सा होता ना. ते जे लोक आहेत ते पूर्वाश्रमीचे हिंदूच आहेत, पण त्यांच्यामध्ये आज एवढा बदल का झाला? मकबूल हा भट आहे आणि सुधीर हे देखील एक भट आहेत, पण दोघांचा प्रवास असा वेगळा का दिसतो? अगदी अगदी ह्या प्रश्नामध्ये विचार करा की मकबूल हा पण भट आहे आणि सुधीर हा देखील भट आहे, दोघं एवढा वेगळा का प्रवास करतात? भारताचा पहिला कायदा मंत्री हा देखील एक दलित आहे, पाकिस्तानचा कायदा मंत्री हा देखील एक दलित आहे. दोघांच्या जीवनाचा प्रवास एवढा वेगळा का झाला? आणि दोन देशातली कायदा जर तुम्ही जर प्रामाणिकपणे जर त्याचं उत्तर शोधलं तर तुम्हाला दिसेल की याचं पूर्ण उत्तर हे तुमच्या धार्मिक समजुती आणि आयडिओलॉजी मध्ये आहे. आता ते तुम्हाला स्वीकारायचं नसेल तर मी पुन्हा एकदा म्हटलं की त्या प्रत्येक व्यक्तीला माझ्या शुभेच्छा आहेत, मला काही अडचण नाही. कारण माझं अजून आयुष्य समजा असेल 50 वर्ष,
त्या 50 वर्षात तर इथे काही तेवढं होऊ देणार नाही मी आहे तोपर्यंत. त्याच्यानंतर ज्याचं तर बघेल. अगदी 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 मुद्देसूद आणि परखड आणि सडेतोड मांडणी तुम्ही केली, तर्कसंगत मांडणी केली. त्याला बरेचशी उदाहरणं देऊन तुम्ही पटवून दिलं दर्शकांना. कारण प्रत्येक धर्म, प्रत्येक धर्माची आयडिओलॉजी, प्रत्येक व्यक्तीची आयडिओलॉजी, प्रत्येक व्यक्तीची विचारसरणी वेगवेगळी असू शकते, भिन्न असू शकते, असतेही. त्यामुळे कुणी काय करायचं हा जरी ज्याचा त्याचा भाग असला, ज्याचा त्याचा विचार असला, तरी देखील एक चौकट असते, सामाजिक चौकट असते, ज्याला आपण धार्मिक Correct. चौकट म्हणू, आध्यात्मिक चौकट म्हणू. करेक्ट. ती देखील प्रत्येक व्यक्तीला बंधनकारक असते, ती मानली पाहिजे. आणि ती एक Correct. नैतिक अधिष्ठान मानलं एकदा तरच समाज बरोबर. निकोप वाटचाल करू शकतो, व्यवस्थित खरंच. शिस्तीत वाटचाल करू शकतो. असं बरोबर. अत्यंत सूत्रबद्ध विवेचन, सूत्रबद्ध विश्लेषण हिंदुत्ववादी नेते म्हणण्यापेक्षाही अतिशय परखड आणि सुधारणावादी नेते तुषारजी दामगुडे यांनी या ठिकाणी व्यक्त केलं. एबीसी न्यूज नेटवर्कच्या मराठी भागातर्फे मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. इथे थांबूया, त्यांच्याकडे सांगण्यासारखं खूप काही आहे. आपण पुढच्या अनेक भागांतून त्यांच्याशी खूप संवाद खूप साधूयात धन्यवाद सर. निश्चित. खूप खूप आपले. आता मी एबीसी न्यूजच्या सर्व दर्शकांना देखील नमस्कार, तुमचे देखील आभार, सरांचे देखील आभार, त्यांनी मला ही संधी दिली. थँक्यू सो मच. थांबूया. खूप खूप. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज.